जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज तिसऱ्या अध्यायाच्या 23-24 श्लोक आपण पाहणार आहोत. 23 श्लोक. यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. श्लोक 24. उच्छिदेयुरिमे लोकान् कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्थायुपहन्यामिमाः प्रजाः. यदि ह्ययं न वर्तेय जातु कर्मण्य तद्रितः. पूर्व श्लोकात आलेले वर्त एव कर्मच कर्माणी पदाच्या पुष्टीसाठी या ठिकाणी ही पद आले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सावधपणे कर्म केले नाही असे होऊ शकत नाही, परंतु जर असे मानले की मी कर्म केले नाही, त्या अर्थाने भगवंतांनी या ठिकाणी यदि जातू या पदांचा प्रयोग केला आहे. अत निद्राह पदाचे तात्पर्य आहे की कर्तव्य कर्म करण्यात आळस आणि प्रमाद करू नये, किंबहुना कर्तव्य कर्म अत्यंत सावधपणे आणि तत्परतेने करावे. सावधपणे कर्तव्य कर्म न केल्याने मनुष्य आळस आणि प्रमादाच्या आहारी जाऊन आपले अमूल्य जीवन नष्ट करतो. कर्मामध्ये शिथिलता येऊ न देता त्यांना सावधपणे आणि तत्परतेने केल्यानेच कर्माशी संबंध विच्छेद होतो. ज्याप्रमाणे झाडाची कडक फांदी लवकर तुटते, पण अर्धवट तुटल्यामुळे लटकत असलेली फांदी लवकर तुटत नाही, त्याप्रमाणे सावधपणे आणि तत्परतेने कर्म करण्याने कर्माशी संबंध विच्छेद होतो. परंतु आळस आणि प्रमादाने कर्म करण्याने कर्माशी संबंध विच्छेद होत नाही. म्हणून भगवंतांनी 21व्या श्लोकात समाचार पदाचा तसेच या श्लोकात अतनिद्राह पदाचा प्रयोग केला आहे. जर एखाद्या कर्माविषयी वारंवार आठवण येत असेल तर हेच समजावे की कर्म करण्यात काही उणीव राहिली आहे, ज्यामुळे त्या कर्माशी संबंध विच्छेद झाला नाही. कर्माशी संबंध विच्छेद न झाल्यानेच पूर्वी केलेल्या कर्माची आठवण येते. मम वर्तानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. या पदांनी भगवान जणू हे म्हणू इच्छितात की माझ्या मार्गाचे अनुसरण करणारी वास्तविक माणसे म्हणविण्यायोग्य आहेत, जे माझा आदर्श न मानता आळस प्रमादावर कर्तव्य कर्म करीत नाहीत आणि अधिकार इच्छितात ती आकृतीने माणसे असली तरी वास्तविक माणसे म्हणविण्यास पात्र नाहीत. याच अध्यायाच्या 21व्या श्लोकात भगवंतांनी म्हटले होते की श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणानुसार आणि प्रमाणानुसार सर्व माणसे त्यांचे अनुसरण करतात. आणि या श्लोकात भगवान म्हणतात की माणसे सर्व प्रकारची माझे अनुसरण करतात. याचे तात्पर्य श्रेष्ठ पुरुष तर एकाच लोकात आदर्श म्हणून असतात, परंतु मी तिन्ही लोकांमध्ये आदर्श पुरुष आहे. मनुष्याने संसारात कसे राहावे हे दाखवण्यासाठी भगवंत मनुष्य लोकांमध्ये अवतरित होतात. संसारात आपल्यासाठी राहावयाचेच नाही, हीच संसारामध्ये राहण्याची विद्या आहे. संसार वास्तविक पाहिले तर एक विद्यालय आहे, ज्या ठिकाणी आम्हाला कामना, ममता, स्वार्थ इत्यादींचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म करणे शिकवायचे आहे आणि त्यानुसार कर्म करून आपला उद्धार करायचा आहे. संसारातील सर्व संबंधी एकमेका
जे सेवा करण्यासाठीच आहेत. म्हणून पिता पुत्र पती पत्नी बंधू भगिनी इत्यादी या सर्वांनी एकमेकांच्या अधिकारांचे रक्षण करून आपापल्या कर्तव्याचे पालन करावे आणि एकमेकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहावे. उच्छिदेयुरिमे लोका न कुर्या कर्मं चेदहम. भगवंतांनी 23व्या श्लोकात यदि ह्यम वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रितः पदातून सावधपणे कर्म न केल्यास होणाऱ्या हानीचे वर्णन केले आणि आता 24व्या श्लोकात उपयुक्त पदाने कर्म न करण्यापासून होणाऱ्या हानीचे वर्णन करीत आहेत. जसे असे होऊ शकत नाही की मी कर्तव्यकर्म करणार नाही, तरी पण जर असे मानले, या अर्थाने भगवंताने या ठिकाणी चेत पदाचा प्रयोग केला आहे. या पदांचे तात्पर्य आहे की मनुष्याची कर्म न करण्यात सुद्धा आसक्ती असायच नको. मा ते संगो स्तव कर्मणी. म्हणूनच भगवान आपल्या स्वतःचे उदाहरण देऊन म्हणत आहेत की मला काही मिळवायचे नसतानासुद्धा मी कर्म करीत असतो. जर आपल्या कर्तव्याचे पालन केले नाही तर सर्व माणसे भ्रष्ट होतील, अर्थात त्यांचे पतन होईल. कारण आपल्या कर्तव्याचा त्याग झाल्यास मनुष्यामध्ये तामस भाव उत्पन्न होतो आणि ज्यामुळे त्याची अधोगती होते. अधो गच्छन्ति तामसः. भगवान त्रैलोक्यात आदर्श पुरुष आहेत आणि संपूर्ण प्राणी त्यांच्या मार्गाचे अनुसरण करतात. म्हणून भगवंताने कर्तव्याचे पालन केले नाही तर मग तिन्ही लोकांतही कोणीही आपल्या कर्तव्याचे पालन करणार नाही. आपल्या कर्तव्याचे पालन न झाल्याने त्यांचे आपोआप पतन होईल. संकरस्य च कर्ता श्यामुपहन्यामिमाः प्रजाः. जर मी कर्तव्य केले नाही तर सर्व लोक नष्टभ्रष्ट होतील आणि त्यांचा नष्ट होण्याला मी कारण होईल. हे संभवत नाही. परस्परविरोधी दोन धर्म एकरूप झाले तर त्याला संकर म्हणतात. पहिल्या अध्यायाच्या 40व्या आणि 41व्या श्लोकात अर्जुनाने म्हटले होते की जर मी युद्ध केले तर कुलाचा नाश होईल. कुलाचा नाश झाल्याने सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्म नष्ट झाल्याने संपूर्ण कुलात पापाचा प्रादुर्भाव होतो. पाप अधिक झाल्यास कुलस्त्रिया दूषित होतात आणि स्त्रिया दूषित झाल्यास वर्णसंकर उत्पन्न होतो. अशा प्रकारे अर्जुनाचा भाव असा होता की युद्ध करण्याने वर्णसंकरता उत्पन्न होईल. परंतु या ठिकाणी भगवान त्याविरुद्ध म्हणतात की युद्धरूप कर्तव्यकर्म न केल्यास वर्णसंकरता उत्पन्न होईल. या विषयात भगवान स्वतः आपले उदाहरण देत आहेत की जर मी कर्तव्यकर्म केले नाही तर कर्म, धर्म, उपासना, वर्ण, आश्रम, जाती इत्यादी सर्वात आपोआप संकरता निर्माण होईल. तात्पर्य कर्तव्यकर्म न करण्यानेच संकरता उत्पन्न होते. म्हणून या ठिकाणी भगवान अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की तू युद्ध रूप कर्तव्यकर्म केले नाहीस तरच वर्णसंकरता उत्पन्न होण्याच्या कारणीभूत होशील, युद्ध करण्याने नव्हे. अशा प्रकारे 24व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.